बातमी पुण्याची आहे। पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा करण्यात आल्याचं वृत्त आहे। पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। धानका चव्हाण या संशयित महिलेनं काळी जादू केल्याचा संशय व्यक्त होतोय। ही महिला 4 महिन्यांपासून धनकवडी परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींच्या निवासस्थानासमोर असे प्रकार करत होती अशी माहिती मिळतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय हा सगळा प्रकार आहे? पुरोगामी महाराष्ट्र मानला जातो पुणे, खरं तर धनकवडी परिसर हा सगळा सांस्कृतिक परिसर म्हणून समजला जातो। संस्कृतीचं माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे। पण या पुरोगामी महाराष्ट्रात काय हे असे प्रकार समोर येत आहेत? खरं तर खूपच सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्याला पुण्यातून पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस आहेत दत्ता धनकवडे आणि माजी महापौर सुद्धा हे राहिलेले आहेत। त्यांच्या घराच्या समोर काल जे आहे तो जादू टोण्याचा प्रकार आपल्याला समोर आलेला आहे। धानक्का चव्हाण नावाची ही 45 वर्षीय जी महिला आहे ही त्या ठिकाणी वेगवेगळे आघोरी कृत्य जे आहेत त्या ठिकाणी केलेली आहेत। धनकवडी परिसरात ज्या ठिकाणी दत्ता धनकवडे यांचा बंगला आहे त्या अगदी बरोबर समोर जो आहे तो हा सगळा जादू टोण्याचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी घडलेला आहे। या सगळ्या घटनेविषयी धनकवडी परिसरात असलेले जे सहकार नगर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशन मध्ये धानक्का चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की गेल्या 4 महिन्यापासून ही जी महिला आहे अघोरी कृत्य करणारी धानक्का ही वेगवेगळ्या घराच्या समोर जाऊन असे सगळे जादू टोण्याचे वेगवेगळे अघोरी कृत्य करत होते। खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जे आहे तो ही सगळी घटना जी आहे ती धनकवडी परिसरात घडलेली आहे। आणि या सगळ्या घटनेनंतर काल रात्री उशिरा धानक्का चव्हाण हिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर दत्ता धनकवडे हे राजकीय प्रस्थ पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतं, महापौर सुद्धा राहिलेले आहेत आणि थेट त्यांच्याच घरावरती त्यांना टार्गेट करून हा सगळा जादू टोण्याचा प्रकार झाला का असं म्हणावं लागेल। राघवी, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।